नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपली फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. फायनल मेरिट लिस्ट किती वाजता येणार आहे, काय काय चेंजेस होणार आहेत, कशी दिसणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म संबंधित काही इंपॉर्टंट नोटिफिकेशन आलेले आहेत, अपडेट आले, त्याच्याबद्दल बोलायचंय बाळांनो. आणि सीट मॅट्रिक्स सुद्धा आज येणार आहे, त्याच्याविषयी सुद्धा आज आपल्याला बोलायचंय. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू बाळांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जा तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केल्या जातील. सगळ्यात पहिले सीट मॅट्रिक्स बद्दल बोलूया, पण एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 25 जुलै म्हणजे परवापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर केलं होतं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेज लिस्ट पाठवली गेली आहे. ठीक आहे, जर तुम्हाला कॉलेज लिस्ट आली नसेल, रजिस्ट्रेशन करून सुद्धा कॉलेज लिस्ट आली नसेल, तर प्लीज मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा की तुम्ही 25 जुलैच्या आत रजिस्ट्रेशन केलं होतं तरी सुद्धा अजून तुम्हाला कॉलेज लिस्ट भेटली नाही. ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेज लिस्ट गेलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 26 जुलैला रजिस्टर केलंय त्यांना आज रात्रीपर्यंत कॉलेज लिस्ट येईल. जे विद्यार्थी 27 जुलैला रजिस्टर करतील उद्या मॉर्निंग पर्यंत तुम्हाला कॉलेज लिस्ट येईल बाळांनो. ठीक आहे, कारण उद्या दुपारून तुम्हाला ऑप्शन फॉर्म तुमचा भरणं सुरू होऊन जाईल. ऑप्शन फॉर्म तुम्ही एससी सेंटरला पण भरू शकता आणि घरी सुद्धा भरू शकतात जर लॅपटॉप कम्प्युटर असेल तर. ठीक आहे, या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला तुमच्या डिटेल्स पाठवायच्या आहेत बाळांनो. जर तुम्ही 25 जुलैच्या आत रजिस्टर केलंय आणि अजूनपर्यंत तुम्हाला कॉलेज लिस्ट भेटली नाही आहे तर ठीक आहे, प्लीज तिथं मेसेज मेन्शन करा की मी 25 जुलैच्या आत रजिस्टर केलं होतं, अजून कॉलेज लिस्ट आली नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला गेली. जर तुम्ही मिस झाले असणार प्लीज मेसेज करा. 26 जुलैला ज्यांनी रजिस्टर केलंय त्यांनी मेसेज करू नका, तुम्हाला आज रात्रीपर्यंत लिस्ट येऊन लागेल. 27 वाल्यांनी मेसेज करू नका, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला लिस्ट येईल बाळांनो. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजून एनरोल केलं नसेल लगेच एनरोल करा. आज लास्ट डे. ठीक आहे, आणि उद्या दुपारपर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकता. फक्त त्यानंतर रजिस्ट्रेशन क्लोज होऊन जाईल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, चला आता आपण सीट मॅट्रिक्स बघूया बाळांनो. ठीक आहे, सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला रिझर्व क्लास कॅटेगरी कॅन्डिडेट्स बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे थोडीशी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर तुमचे 100 सीट्स असतात बाळांनो कोणत्याही कॉलेजमध्ये, फॉर एक्झाम्पल सीओईपीएचं CS आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 100 सीट्स आहेत है ना. फॉर एक्झाम्पल 100 नसतात पण फॉर एक्झाम्पल मी सांगतोय. त्याच्यामध्ये बाळांनो 13% सीट्स म्हणजे 13 सीट्स तुम्ही कन्सिडर करा, हे एससीच्या विद्यार्थ्यांना रिझर्व असतील बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एसटीच्या विद्यार्थ्यांना 7 सीट रिझर्व असतील, म्हणजे 20 सीट तर गेले तुमचे है ना. 80 सीट उरले है ना. 80 सीट मध्ये आता 3 सीट तुमचे विजेच्या विद्यार्थ्यांना रिझर्व असतील, 2.5 तुमचे एनटीबी ला, त्यानंतर एनटीसी ला, त्यानंतर एनटीडी ला, ओबीसी ला 19 सीट्स रिझर्व असतात 100 सीट्स मध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कन्सिडर करा हे टोटल एसीबीसी ला 10% कन्सिडर केलं, 60% सीट्स तुमच्या रिझर्व कॅटेगरीजला कन्सिडर असतात. आता उरलेल्या 40% पण काही डिफेन्स मध्ये असतील, काही ईडब्ल्यूएच असतील, काही पीडब्ल्यूडी असेल, म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 100 पैकी फक्त 30 सीट्स तुमच्या ओपन साठी शिल्लक असतात. बाकी सगळ्या कॅटेगरीज किंवा रिझर्व कॅटेगरीज मध्ये सीट्स डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात बाळांनो. ठीक आहे, तर अशाच पद्धतीचं तुमचं सीट मॅट्रिक्स येतं. हा, सीट मॅट्रिक्स मध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड करून देतात ते. ठीक आहे, 3 सीट्स याला, 2 सीट याला, 1 सीट याला, अशा पद्धतीने. ठीक आहे, पण तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. 13% सीट तुमच्या एससीच्या विद्यार्थ्यांना असतात, 7% सीट तुमच्या एसटीच्या असतात. अशा पद्धतीचं रिझर्वेशन तुमचं कंडक्ट केलं जातं. म्हणजे जर तुम्ही असं नका डोक्यात ठेवू की मी ओपन कॅटेगरी आहे आणि माझे अंडर 100 रँक आलेली आहे म्हणजे मला सीओईपी CS भेटून जाईल, गरजेचं नाहीये. ठीक आहे, जर तुमची 40 रँक आली असेल बाळांनो तरच तुम्हाला शक्य आहे सीओईपी CS भेटणं, कारण तुमच्या कॅटेगरीनुसार नाहीये ती गोष्ट है ना. चला आता हे सीट मॅट्रिक्स समजलं. त्यानंतर आता फायनल मेरिट लिस्ट मध्ये आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय डिफरन्स असणार आहे. फायनल मेरिट लिस्ट मध्ये जर तुमची रँक प्रोव्हिजनल मध्ये जर 500 रँक असेल, 5000 रँक असेल बाळांनो, फायनल मध्ये 4900 होऊ शकते, एवढाच डिफरन्स पडतो. ठीक आहे, आता हा डिफरन्स का पडतो बाळांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ओपन मध्ये होते, ओपन मधून ओबीसी मध्ये कन्वर्ट झाले ग्रीव्हन्सेस वगैरे रेज करून, किंवा काही विद्यार्थी ओपन मधून एससी मध्ये कन्वर्ट होऊन जातात, मग त्या कॅटेगरीज मध्ये थोडासा अंतर पडतो बाळांनो. पण आपण एवढाच अंतर एक्सपेक्ट करू शकतो. 5000 जर रँक आहे तुमची प्रोव्हिजनल मध्ये, फायनल मध्ये तुमची 4900 होऊ शकते बाळांनो, किंवा तुमची 5100 होऊ शकते. याच्यावरती तुमचा चेंजेस होणार नाही, या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यायचं असेल. म्हणून फायनल आणि प्रोव्हिजनल मध्ये खूप मोठा अंतर असतो का बाळांनो, नाही, क्वचित सीटचा थोडाफार अंतर तुमचा पडतो. ठीक आहे, आता फायनल आणि प्रोव्हिजनल मध्ये केव्हा चेंजेस होतात, हे 3 पॉइंटर जेव्हा मॅच होतात बाळांनो तेव्हा चेंज होतात. जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चुकीचं झालं असेल, जर तुम्ही ओबीसी मधून आहे तरी तुमचं ओपन मधून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन गेलं असेल, तुमचे ग्रीव्हन्सेस ऍक्सेप्ट केले असतील तर तुमचं
तिथं तुमची सीट वाढून जाते. आता सीट कसं काय वाढते या गोष्टीला आपण समजून घ्या. आता ओपनचा एक विद्यार्थी, समजा ओपनचे 100 विद्यार्थी होते 1 ते 100 आणि ओबीसीचे पण 100 विद्यार्थी होते 1 ते 100. आता काय झालं, ओपनचा एक विद्यार्थी इकडे निघून गेला ओबीसी मधून, याचे किती झाले 101, याचे किती झाले 99, म्हणजे डिफरन्स पडला का रँकमध्ये प्रत्येकाच्या, है ना. अशा पद्धतीने रँक्स तुमचे थोडेफार चेंज होतील. ठीक आहे, काहींना काही इलिजिबल नव्हते, त्यानंतर त्यांचा रिझल्ट आला, मग इलिजिबल होऊन गेले. ठीक आहे, अशा सिच्युएशन्समध्ये तुमचे थोडेफार रँक चेंज होतात. प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्टचा काहीच फॉर्मॅट चेंज होत नाही. सगळं तुमचे इंडिव्हिज्युअल जसे रँक्स असतात तसेच रँक्स असतात बाळांनो, जास्त काहीच फरक पडत नाही. फॉर्मॅटमध्ये काहीच चेंज नाही. प्रोव्हिजनल जशी मेरिट लिस्ट येते तशीच फायनल मेरिट लिस्ट येते. ठीक आहे, त्यानंतरची अपडेट याच्यावरती तुमचा ऑप्शन फॉर्म वरती बाळांनो. ठीक आहे, आता प्रोव्हिजनल फायनल समजलं तुम्हाला. फायनल मेरिट लिस्टचं टायमिंग काय असणार आहे, जनरली तुमची 10 वाजता तुमची येईल बाळांनो फायनल मेरिट लिस्ट. आतापर्यंत जेवढ्या पण मेरिट लिस्ट आलेल्या आहेत तुमच्या संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळीच आलेल्या आहेत, म्हणून तुम्ही कन्सिडर करा 10 वाजेपर्यंत तुमची फायनल मेरिट लिस्ट येऊन लागेल. तुम्हाला फायनल तुमचा रँक समजून जाईल. 10 वाजेनंतर नाही, 10 वाजेलाच तुमची मेरिट लिस्ट येईल, संध्याकाळच्या वेळी तुमची मेरिट लिस्ट येऊन लागेल बाळांनो. आता ऑप्शन फॉर्म बद्दल मी तुम्हाला काल सुद्धा एक लिस्ट दाखवली होती बाळांनो. अशा पद्धतीची तुमची लिस्ट बनली गेली पाहिजे. आता ही पर्सनल काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्याची लिस्ट आहे. ठीक आहे, आता तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. सगळ्या गाईडलाईन्स वगैरे तर आपण मेन्शन करूनच देतो बाळांनो. ठीक आहे, पहिले 6 कॉलेजेस आपण प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की टॉपचे कॉलेज टाका. जरी तुमचे 20% आले, जरी 30% आले, तरी आपण विद्यार्थ्याला सांगतो की तुम्ही टॉपचे कॉलेज टाका, पहिले 6 कॉलेजेस. का, आपल्याला ऑटो फ्रीजचा नियम टाळायचा आहे बाळांनो. काय करायचं आहे, ऑटो फ्रीजचा नियम टाळायचा आहे. काय असतो ऑटो फ्रीजचा नियम, पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जातं, दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 3 मधलं ऑटो फ्रीज होऊन जातं, तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 6 मधलं ऑटो फ्रीज होऊन जातं. मग ऑटो फ्रीज टाळण्यासाठी पहिले 6 कॉलेजेस आपल्याला एकदम टॉप टाकून द्यायचे, जे की आपल्याला लागणार नाही, ऑटोमॅटिक लागणार नाही, है ना. तर पहिले 6 हे टाकायचे. त्यानंतरची लिस्ट तुमची कशी पाहिजे बाळांनो, तुमचं नाव, नंबर, आता हे सगळं तुमचे जे इनपुट दिले होते ते आपण सगळे याच्यामध्ये टाकलेले या तुमच्या पर्सनल डिटेलच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, एमएसटी सीईटीचे पर्सेंटाईल, जेईचे पर्सेंटाईल, कॅन्डिडेटचे टाईप, कॅटेगरी, मायनॉरिटीज, रिलीजियस मायनॉरिटी, डिफेन्स, पीडब्ल्यूडी, ऑर्फन, प्रिफर्ड ब्रांचेस, प्रिफर्ड सिटीज, या सगळ्या गोष्टी तुमच्या इनपुट घेतो आपण. ठीक आहे, तुम्हाला कोणकोणत्या ब्रांचेसमध्ये जायचं, कोणकोणत्या सिटीजमध्ये जायचं, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते बाळांनो. आता बघा, या कॉलेज लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता या विद्यार्थ्याचे किती पर्सेंटाईल आहेत, 97% आहेत. तर 97 ला ऑब्व्हियसली त्याला सीओईपी व्हीजीटीआय येईल. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार व्हीजीटीआय ला 1 नंबरला टाकून दिलं आणि सीओईपी ला 3 नंबरला का टाकलं. सीओईपी तर चांगलं कॉलेज आहे, नाही बाळांनो. सीओईपीचं कम्प्युटर सायन्सचं कट ऑफ हे कमी गेलं होतं ऍज कम्पेअर टू व्हीजीटीआयच्या कम्प्युटर सायन्सचं कट ऑफ, ऍज कम्पेअर टू व्हीजीटीआयचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचं कट ऑफ. ठीक आहे, मग म्हणून या व्हीजीटीआयला वरती टाकलंय बाळांनो आणि सीओईपी ला खाली टाकले. आता बघा, सीओईपी ला वरती आता इथं अजून म्हणणार सर तुम्ही एसपीआयटी ला वरती टाकलं आणि सीओईपी ला खाली टाकलं. आता एसपीआयटीचे कम्प्युटरचं कट ऑफ जास्त गेलंय बाळांनो ऍज कम्पेअर टू सीओईपीच्या कम्प्युटरच्या कट ऑफ पेक्षा, म्हणून एसपीआयटी वरती या लिस्टमध्ये. एसपीआयटी खूप चांगलं कॉलेज आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कम्प्युटर भेटतंय त्यांना आणि सीओईपी मध्ये ईएनटीसी भेटतंय. तर कम्प्युटर याचं कट ऑफ जास्त गेलं होतं, दरवर्षी जास्त जातं कम्प्युटरचं, म्हणून हे कॉलेज वरती आहे बाळांनो ऍज कम्पेअर टू खाली कॉलेज, है ना. आता भरपूर विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतो, सर हे गव्हर्नमेंट किंवा युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस किंवा अनएडेड, ठीक आहे, अनएडेड याच्यामध्ये काही फरक पडतो का बाळांनो, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, आता तुम्ही सरदार पटेल अनएडेड आहे, सगळ्या स्कॉलरशिप तुम्हाला भेटतात, सगळ्या गोष्टी, सगळ्या स्कीम्स तुम्हाला भेटतात, काहीच फरक राहत नाही. ठीक आहे, फक्त त्या स्टेटसशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपलं मेन काम आहे कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमची लिस्ट बनली गेली पाहिजे बाळा बघांनो. आता इथं पीआयसीटीचं कम्प्युटर इंजिनिअरिंग आपण खाली ठेवलंय, पण एसपीआयटीचं कम्प्युटर इंजिनिअरिंग वरती ठेवलंय. ऑब्व्हियसली एसपीआयटीचं कम्प्युटर इंजिनिअरिंग चांगलं आहे ऍज कम्पेअर टू पीआयसीटीचं कम्प्युटर इंजिनिअरिंग, है ना, आणि त्याचं कट ऑफ पण जास्त क्लोज झालंय म्हणून त्याला वरती ठेवलंय. ठीक आहे, त्याच पद्धतीने तुम्ही इथं बघू शकतात. आता खाली आपण इथं आता डीजे सांगवीचं कम्प्युटर वरती आहे, त्यानंतर पीआयसीटीचं ईएनटीसी आहे, कारण डीजे सांगवीचं कम्प्युटर जास्त ला क्लोज झालेलं आहे ऍज कम्पेअर टू पीआयसीटीच्या ईएनटीसीचं. ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्याला वाटतंय मला पीआयसीटीचं ईएनटीसी पाहिजे एसपीआयटीच्या डीजे सांगवीच्या कम्प्युटरपेक्षा, तो रिशफल करू शकतो. पण माझ्या हिशोबाने रिशफल करणं चांगली गोष्ट नाहीये, योग्य गोष्ट नाहीये, कारण कम्प्युटर इंजिनिअरिंग भेटतंय त्याला डीजे सांगवीला आणि पीआयसीटीला ईएनटीसी भेटतंय. खूप अंतर आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आणि ईएनटीसी मध्ये, है ना. तर या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यायचंय. ज्या विद्यार्थ्यांची लिस्ट बनली असेल प्लीज परत लिस्ट चेंजिंग साठी नका सांगू, ते शक्य नाही बाळांनो. एक लिस्ट बनायला खूप टाइम लागून जातो. प्लीज परत लिस्ट डिमांड नका करू. आणि जी लिस्ट दिलेली ती खूप ऍक्युरेट आहे. ती लिस्ट जर तुम्ही अपलोड केली तर चांगल्यातलं चांगलं कॉलेज लागण्याची संधी खूप जास्त आहे बाळांनो, है ना. तर याच, आणि काही विद्यार्थी म्हणतात की हे कॉलेज आमचं खाली का टाकलंय सर, हे कॉलेज वरती का टाकलंय. तुम्ही प्लीज दोघं कॉलेजेसचे कट ऑफ चेक करा.
है ना, तुम्ही राऊंड 1 मध्ये चेक करा. ठीक आहे, तुम्हाला क्लिअरली मेन्शन होऊन जाईल की या कॉलेजचा कट ऑफ जास्त गेला. आता प्रत्येक विद्यार्थ्याला वाटलं सर एसपीआयटी का वरती, सीओईपी का खाली, शॉक होऊन जातात विद्यार्थी त्यांची लिस्ट बघितल्यानंतर. अशी कसं काय लिस्ट बनवली सर तुम्ही, एसपीआयटी का वरती टाकून दिलं, सीओईपी का खाली टाकलं. प्रत्येक विद्यार्थ्याला ही गोष्ट एक्सप्लेन करणं अशक्य आहे आमच्याकडनं आता या प्रसंगी की याचं कट ऑफ जास्त गेलंय बाळा. तर प्लीज या गोष्टीची तुम्ही कन्सिडरेशन ठेवा बाळांनो, प्लीज या गोष्टी तुम्ही व्हेरीफाय करत जा. ठीक आहे, चला. तर आता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत एनरोल केलं नसेल पर्सनल काउन्सिलिंग मध्ये, तुम्ही आता एनरोल करू शकतात बाळांनो. आज रात्री 12 पर्यंत रजिस्ट्रेशन ऑन आहे, उद्या पण ऑन असते, पण तुमची कॉलेज लिस्ट लेट तुम्हाला डिलिव्हर होईल, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. कारण लेट डिलिव्हर होऊन कॉलेज लिस्ट मध्ये यूज काही नाही है ना. आणि राऊंड 1 ला सगळ्यात जास्त फोकस करायचं आहे आपल्याला, राऊंड 1 मध्येच कॉलेज लागलं पाहिजे. ठीक आहे, तर ऑप्शन फॉर्म ही सगळी गोष्ट आहे बाळांनो. ऑप्शन फॉर्म जितका चांगला तितकी चांगली कॉलेज लिस्ट तुमची बनेल. सॉरी, तितकं चांगलं कॉलेज तुम्हाला लागेल. आणि चांगलं ऑप्शन फॉर्म म्हणजे असं नाही की टॉप कॉलेजेस टाकून द्यायचे. आता या विद्यार्थ्याला 97% होते म्हणून याला सीओईपी व्हीजीटीआय गेले. ज्या विद्यार्थ्याला 80% आले त्याला कधीच आम्ही सीओईपी टाकत नाही, कधीच व्हीजीटीआय टाकत नाही. आम्हाला माहिती आहे, 100% माहिती आहे, कोणत्याच प्रसंगी याला अलॉट होणार नाही कॅप राऊंड मध्ये, है ना. मग ते टाकूनही काही फायदा नाही. जे त्याला लागणारे होते 70 to 90, जर हे कॉलेजेस टाकले ना आणि हे टाकले नाही जे त्याला लागणारे होते, हे राऊंड 1 ला तर हे लागणार नाही तुम्हाला, बरोबर. राऊंड 2 ला जेव्हा ते जातील या कॉलेजेसकडे, हे कॉलेज सुद्धा लागणार नाही, कारण हे राऊंड 1 मध्ये सगळे बुक होऊन गेलेले असतील सीट्स. आता हीच गोष्ट होते बाळांनो. आता लास्ट इयरला विद्यार्थ्यांनी डीवाय पाटील वरती टाकून दिलं, व्हीआयटी खालून टाकून दिलं. डीवाय पाटील लागून गेलं, व्हीआयटी साठी त्याने सेकंड राऊंडला खूप प्रयत्न केला, पण सीटच खाली नव्हते व्हीआयटी मध्ये, काय करणार आहे ना. तर या गोष्टी तुमच्यासोबत नको व्हायला बाळांनो, म्हणून महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. 2 दिवस अजून रजिस्ट्रेशन ऑन आहे, लवकरात लवकर रजिस्टर करा. जर तुम्ही आजच रजिस्टर केलं तरच चांगलं होईल बाळांनो, कारण उद्यापासून तुमची कॉलेज लिस्ट अपलोडिंग सुरू होऊन जाणार आहे. ठीक आहे, उद्या रजिस्टर केलं कमीत कमी आम्हाला 5 ते 6 तास लागून जातात कॉलेज लिस्ट बनवायला, म्हणून प्लीज लवकरात लवकर रजिस्टर करा. ठीक आहे, वाटल्यास तर तुम्हाला कुठून दुसरीकडून करायचंय काउन्सिलिंगसाठी रजिस्टर करून घ्या, है ना. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज नसतं बाळांनो, ज्यांना असतं त्यांच्याकडून करून घ्या. प्रत्येक कॉलेजच्या समोर तुम्हाला कॉलेज कोड टाकावा लागतो, अशा पद्धतीने तुमचा कॉलेज कोड असावा बाळांनो, है ना. या सगळ्या गोष्टींसाठी कॉलेज काउन्सिलिंग गरजेची असते. ठीक आहे, कुठूनही करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. आपल्या काउन्सिलिंग मध्ये फक्त कॉलेज लिस्ट नाही बाळांनो, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 to 3 फीज, फ्लोट स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट स्कॉलरशिप फीज, स्कॉलरशिप पर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो. एक वेळा ऍडमिशन झालं तुमच्या कॉलेजमध्ये, त्यानंतर कोणकोणत्या स्कॉलरशिप तुम्हाला लागतील जेणेकरून तुमची फीस कमी होईल, या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर नेहमी तुमच्यासोबत असतात, कधी त्यांना कॉल करा, मेसेज करा, नेहमी तुमच्यासोबत असतात ते. ठीक आहे, त्यानंतर जरी हाय पर्सेंटाईल असेल, जरी लो पर्सेंटाईल असेल, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, हा 3 महिन्याचा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न आहे. प्लीज गोष्टींना सिरियसली घ्या. ठीक आहे, गुड काउन्सिलिंग आणि गुड कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल. ठीक आहे, मागच्या 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बाळांनो, 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली. नक्कीच तुम्ही ट्रस्ट करू शकतात. पूर्ण टीम तुमच्यासोबत असते. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.